B.Ed ॲडमिशन 2024-25चे जे कॅपराऊंडची प्रोसेस आहे ही सुरू झालेली आहे. अर्ज कसा करायचा याबद्दलचा आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिला होता. त्याप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. काही विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असेल तर आजची लास्ट डेट आहे, तुम्ही अर्ज करू शकता. डेट वाढेल का अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, तर डेट वाढलेली नाही आहे. जर कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि तुम्ही भरलेला फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे का हे तुम्ही चेक केलेलं आहे का? तर सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म कन्फर्म झालेला आहे किंवा नाही हे चेक करा. तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एक ID मिळालेला आहे. तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ID प्रोव्हाइड केलेला आहे B.Edकडून. तो ID टाका आणि एक तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्डसुद्धा तुम्हाला लागणार आहे. तो पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्रिएट करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. बघा अशा प्रकारे तुम्ही प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसून पडेल. यावरती तुम्ही चेक करा, कारण हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे. हा फॉर्म कन्फर्म असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे. जर व्हेरीफाईड असेल तरच तुम्ही समोरच्या जी पुढची जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही राहणार, अदरवाईज तुम्हाला बाद केलं जाणार आहे. आणि भरपूर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी इंग्लिश जे सब्जेक्ट चूज केला होता त्यांना हे ऑप्शन येत आहे, ऑप्शन फॉर्म ELCT नॉट फील्ड. तर हे फक्त आणि फक्त ऑप्शन फॉर्मसाठी आहे. तर ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर यामधले सुद्धा तुम्हाला ऑप्शन टाकता येईल. फक्त आणि फक्त आपल्याला सध्या जे चेक करणं आहे, जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन तुम्हाला चेक करणं आहे. आणि या रजिस्ट्रेशनमध्ये तुमचा जो फॉर्म आहे हा कन्फर्म होणं गरजेचं आहे. आणि हा कधी होणार, जेव्हा इथे डॉक्युमेंट व्हेरीफाईड लिहून येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमध्ये इथे पार्सली व्हेरीफाईड लिहून येत आहे त्याचा अर्थ काय, तर तुमच्या कोणत्या तरी डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आहे, परंतु ती त्रुटी सध्यापुरती ॲक्सेप्ट करून घेऊ शकतात B.Ed डिपार्टमेंट. त्यामुळे इथे पार्सली व्हेरीफाईड लिहून येतात. तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. जर मोबाईलमध्ये चेक करत असाल तर वर तुम्हाला 3 डॉट दिसत आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येईल. यावरती अनलॉक अप्लिकेशन फॉर्म करायचं नाही आहे. जे विद्यार्थी अनलॉक अप्लिकेशन फॉर्म करतील त्यांचा फॉर्म परत ओपन होणार आणि ते प्रवेश घेऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही लॉग इनमध्ये गेल्यानंतर जेही करणार ते विचारपूर्वक करा, चुकीला माफी नाही. कारण चूक झाल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म जर ओपन झाला तर तो कन्फर्म होणार नाही तुमचा. त्यामुळे तुम्ही चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटसला क्लिक करू शकता. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे लिहून येईल. तर बघा या विद्यार्थीला सर्वच्या सर्व डॉक्युमेंट हिचे व्हेरीफाईड लिहून आलेले आहे. कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही आहे, काहीच नाही आहे, सर्व ओकेमध्ये फॉर्म आहे यांचा. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. फक्त एकच करू नका, म्हणजे ते की अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो अनलॉक करू नका. अनलॉक अप्लिकेशन फॉर्मला क्लिकसुद्धा करू नका. जर तुमचं व्हेरीफाईड तुम्हाला मेन जे पेज आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला व्हेरीफाईड दिसत आहे ना, तरीही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कोणतेच ऑप्शन क्लिक करू नका. डायरेक्टली तुम्ही लॉग आऊट करून टाका प्रोफाईलला तुमच्या आणि वेट करा. आजची आता 20 तारीख आहे, आज लास्ट डेट आहे. आज जर डेट वाढली तर डेट वाढण्याचे चान्सेस आहे. जर वाढली समजा तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला देण्यात येईल. जर नाही वाढली तर जे ऑप्शन फॉर्म मेरिट लिस्ट वगैरेचा जो टाइम टेबल असणार आहे तो काय येणार हे सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणून वेळोवेळी चेक करत राहा, सर्व अपडेट बघा. फॉर्म भरायचे बाकी असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. व B.Edची जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.